उपवासाला तेच तेच पदार्थ बनवून कंटाळा आला असेल तर 10 मिनिटात बनवा स्वादिष्ट, टेस्टी, हेल्दी अशी साबुदाणा रसमलाई आणि साबुदाणा डिलाईट रेसिपी. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही आहे. एकदम कमी साहित्यात झटपट होईल अशी ही रेसिपी आहे. चला तर बघूया कशी बनवायची ही रेसिपी. हे मी 1 कपभर साबुदाणे घेतलेले आहेत आणि ते आता मी चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 पाण्याने आणि मग ते भिजत घालणार आहे. साबुदाणे भिजतील एवढंच पाणी साबुदाण्यामध्ये घालायचे. जास्त घातलं तर साबुदाणा चिकट होणार. आता ह्यावर झाकण ठेवायचे आणि 5-6 तासासाठी भिजत ठेवायचे हा साबुदाणा. हा 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे. तो मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे आणि वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे. असेच मोकळे झालेले जे साबुदाणे आहेत ते साबुदाणे मिक्सरला लावायचे आणि मग ते बारीक असे वाटून घ्यायचे. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे, कारण ते ऑलरेडी ओलसर असतात साबुदाणे, त्यामुळे पाणी अजिबात वापरू नका. हा बघा, हा वाटून तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना साखर घालायची चवीनुसार. तर माझ्याकडे पिठी साखर मी घेतलेली आहे, त्यामुळे मी नंतर घालणार आहे ती. चमचाभर गरम दुधात मी केसर भिजत घातली होती. ही आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे, मिल्क पावडर घ्यायची आहे. हे 2 कप दूध उकळायला ठेवलेलं आहे. त्यात 4 चमचे आवडीनुसार साखर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. त्यात ड्रायफ्रूट आवडीनुसार घालायचे. ड्रायफ्रूटची मी पावडर करून घेतली आहे, तर ती पावडर घालणार आहे. त्याने थोडीशी जी रसमलाई आहे ती घट्ट होईल, त्यासाठी मी ही ड्रायफ्रूटची पावडर घातलेली आहे. किंवा केसरसुद्धा घालू शकता. हा मी रोज इसेन्स घेतलेला आहे फ्लेवरसाठी. हे मी 2 ड्रॉप घेतलेले आहेत. रसमलाईमध्ये छान असा फ्लेवर येतो रोज इसेन्सचा. तुम्हाला केसर घालायचे तर केसर घाला. उपवासाला जर चालत असेल तरच घाला. वेलची पूड, केसर किंवा रोज इसेन्स जर नसेल चालत तर नका घालू. दूध चांगलं कढायला ठेवूया, चांगली उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपण साबुदाण्याचं मिश्रण आहे त्याचे गोळे बनवून घेऊया. 1 वाटी बारीक वाटलेला साबुदाणा घेतला आहे. त्यात मी 3 चमचे साखर घालत आहे. साखर आपल्या आवडीनुसार घालायचे. ही मी पिठी साखर घेते, तर ही मी पिठी साखर 3 चमचे घेतलेली आहे. आणि मिल्क पावडर घेणार आहे 2 चमचे. मिल्क पावडरमुळे बाइंडिंग चांगली होते. मिश्रण आहे ते एकजीव व्हायला मदत होते. तसंच टेक्स्चर आहे ते रिच, क्रीमी आणि सॉफ्ट व्हायला मदत होते. चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे 1 टीस्पून मी केसरचं दूध घेतलेलं आहे कलरसाठी. ऑप्शनल आहे हे, नाही घातलं तरी चालेल. जास्त ओलसर करायचं नाही, नाहीतर ते मिश्रण आहे ते खूप असं चिकट होणार. आणि आता ह्याचे गोळे बनवायचे. हाताला तूप किंवा तेल लावायचं आणि छोटे छोटे गोळे बनवायचे. जास्त मोठे गोळे बनवू नका, नाहीतर ते रसगुल्ल्यासारखे एकदम मोठे होतात, फुलतात. त्यामुळे एकदम छोटे असे गोळे बनवायचे, मीडियम. दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. जोपर्यंत दुधाला उकळी येत नाही तोपर्यंत हे साबुदाण्याचे गोळे आहेत ते दुधात टाकायचे नाही आहेत. जेव्हा उकळी येते तेव्हाच ते गोळे एक एक करून टाकायचे. तर मी आता हे 1 गोळा त्यात टाकलेला आहे. तो चांगला व्यवस्थित शिजला की मग बाकी सगळे मी गोळे दुधामध्ये, त्या रसमलाईमध्ये घालणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता 2 मिनटात हा साबुदाण्याचा गोळा आहे तो शिजलेला आहे. आता बाकीचे पण साबुदाण्याचे गोळे बनवलेत ते आपण या रसमलाईमध्ये सोडूया. रसमलाईमध्ये दुधाचं प्रमाण ते कमी जास्त करू शकता तुम्ही. 10 मिनटात हे गोळे शिजून तयार होतात आणि त्याचा कलर थोडा चेंज होतो. तेव्हा आपल्याला कळतं की हे गोळे शिजलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या गोळ्यांचा कलर आहे तो एकदम डार्क झालेला आहे. एकदम पिवळा रंजन असा सॅफ्रॉन कलर आलेला आहे या गोळ्यांना.
त्यावर अशी साय आलेली आहे, त्यामुळे ती परत व्यवस्थित हलक्या हाताने एकदम मिक्स करून घ्यायचे. आणि दूध आहे ते सुद्धा चांगलं आटलेलं आहे, एकदम घट्ट असं झालेलं आहे रसमलाईचा रस. साबुदाण्याची रसमलाई बनवून तयार झालेली आहे. आता आपण दुसरी पद्धत बघूया. तीसुद्धा एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला जी पद्धत चांगली वाटते ती करून बघा. साबुदाणा डिलाईट कसं करायचं आहे ते आपण बघूया. आपण आधी जे रसमलाईसाठी बॉल्स बनवून घेतलेले त्यातले अर्धे मी ठेवून दिले होते. छोटी प्लेट घ्यायची, त्याला तूप किंवा तेल लावायचं आणि त्यावर हे गोळे ठेवायचे. तर हे साबुदाण्याचे गोळे आहेत ते आपण कुकरला वाफवायला ठेवूया आणि हे कुकरला 5 मिनिटात शिजतात. तर हे मी वाफवायला ठेवलेले आहेत. हे रसमलाईच्या रसात डायरेक्ट जे साबुदाण्याचे गोळे घातले होते ते चांगले आता शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण कुकरला जे साबुदाण्याचे गोळे वाफवायला ठेवलेत त्याला झाकण लावूया. 1 शिट्टीमध्ये हे साबुदाण्याचे गोळे आहेत ते चांगले वाफवून मस्त शिजून निघतात. बघा, तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती चेंज झालेला आहे. तो मस्त अशी शाईन आलेली आहे. आणि आता आपण हे काढून घेऊया. प्लेटला तेल तूप लावलं की पटकन निघतात. पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे, त्यात आता आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे. क्रश केलेले ड्रायफ्रूट मी घातलेले आहेत. ड्रायफ्रूटमुळे रसमलाईचा रिचनेस वाढतो आणि रसमलाई आहे ती थिक होते, थोडी घट्टसर होते. 4 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता. हे जे साबुदाणा डिलाईटचे गोळे आहेत तर ते मी आता रसमलाईमध्ये घालत आहे आणि 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवलं आहे. तर आता हे साबुदाणा डिलाईट तयार झालेले आहेत, शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता. साबुदाणा डिलाईटचे जे गोळे आहेत ते वाफवून तयार केलेले आहेत, त्यामुळे ते एकदम मऊसूत झालेले आहेत, एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. त्यात आपण केसरचं दूध टाकणार आहोत आणि छानपैकी असं ढवळायचं आहे. 2 मिनिट वाफ येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचं आहे. तयार झालं आपलं साबुदाणा डिलाईट. तर मी या 2 रेसिपी दाखवलेल्या आहेत. साबुदाणा रसमलाई आणि साबुदाणा डिलाईट ह्या दोन्ही पद्धती तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट्स करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.